2014 सुरू झाला आणि सईचा पहिला चित्रपट तयार आहे. सौ शशी देवधर सध्या सई आपल्यासोबत आहे. सई वेलकम. थँक्यू. पहिला चित्रपट आहे आणि त्यातही इतका मिस्टिरियस आणि मोर नॉन ग्लॅमरस लुक आहे, तर काय सांगशील या चित्रपटाबद्दल? I don't know why people consider sari as a non-glamorous thing. यार, it's the most glamorous costume ever. आणि साडीमध्ये बायका खूप सुंदर दिसतात असं पुरुषांचंच म्हणणं असतं. सो हां, पण फ्रॉम वॉट आय हॅव डन अर्लियर दिस इज कम्प्लिटली डिफरंट. आणि मला हे कॅरेक्टर करताना खूप चॅलेंजेस होते समोर. अवघड होतं कारण माझ्या समजेला जेवढं पटेल त्याच्या पलीकडे जाऊन मला विचार करायचा होता. आणि डिफिकल्ट कॅरेक्टर्स, वेगळे वेगळे रोल्स कायमच मला प्रेरित करत असतात त्यांना एक्सेप्ट करण्यासाठी. सो हा पण तसाच होता आणि मला खूप मजा आली. एक मॅरिड एक गृहिणीची भूमिका आहे इथे. रिअल लाईफमध्ये तू गृहिणी नाही आहेस, खूप प्रोफेशनल आहेस, पण कुठेतरी एक गृहिणीचं असणारच नक्कीच. मग त्याचा काही फायदा झाला का हा रोल? मला असं वाटतं की प्रत्येक स्त्रीमध्ये, म्हणजे ती भारतीय असो भारतीय नसो, प्रत्येक स्त्रीमध्ये गृहिणीमध्ये जे गुण असतात ते असतात. कारण विमेन आर दे कॅन मल्टीटास्क आणि हा गुण सगळ्यांच्यात असतो. सो मला आपसुकच त्याचा फायदा झालाच. आणि वर्क अँड पर्सनल लाईफ आपण तसंही मॅनेज करायला शिकलेलो असतो, कारण आपण कामानिमित्त वी आर लिव्हिंग ऑन आवर ओन, आपलं वेगळा सेटअप असतो. त्यामुळे ह्या स्वावलंबनाचा खूप उपयोग झाला. पण मी एक आवर्जून सांगेन की आफ्टर मॅरेज रिलेशनशिप्स आपल्याला खूप नवीन इंट्रोड्यूस होतात. म्हणजे सासू सासरे, मग त्यांचे बहीण भाऊ आणि अशी खूप एक्सटेंडेड फॅमिली मेंबर्स वाढतात आणि आपले नवीन रिलेशनशिप्स आपल्या आयुष्यात येतात. त्याचा मला खूप फायदा झाला. सो ह्या सगळ्या गोष्टींचा फायदा करून, अभ्यास करून मी हे कॅरेक्टर रंगवलेलं आहे. आय होप पीपल लाईक इट. एक फिमेल डॉमिनेटेड चित्रपट आहे. चित्रपटाचं नावच सौ शशी देवधर आहे आणि असे चित्रपट जनरली बॉलिवूडमध्ये बनत असतील तर फार सस्पिशियस लोक असतात, पण मराठीमध्ये बातच वेगळी आहे आणि इझिली हा चित्रपट आता येऊ घालतो. तर हा आस्पेक्ट जो आहे मराठीतला त्याच्याबद्दल काय सांग? मला खूप अभिमान आहे की मी अशा इंडस्ट्रीमध्ये काम करते जिकडे कंटेंट अजूनही हिरो आहे. आणि मला नाही वाटत की खूप वर्ष हे चित्र बदलेल. आणि इथे जेवढा विषयांबरोबर एक्सपेरिमेंट केला जातो तेवढा कुठेही केला जात नाही. सो आय एम व्हेरी प्राऊड टू बी अ पार्ट ऑफ सच अन इंडस्ट्री. आणि ही फिल्मही त्यातलीच आहे. आम्ही खूप म्हणजे इट वॉज अ डिफिकल्ट फिल्म ऑन पेपर टू पिच टू एनी प्रोड्युसर. आणि अपरेश आणि शिल्पा ह्याला रेडी झालेत, त्यातच मला त्यांचं खूप कौतुक करावं असं वाटतं. आणि अशी वेगळ्या धाटणीची फिल्म प्रेक्षकांसमोर यावी अशी इच्छा मांडणारे आमचे अमोल शेडगे डिरेक्टर, सगळ्यांना मला खूप मनापासून धन्यवाद द्यावेसे वाटतात. कारण माझ्या वाट्याला एक खूप दिवसांनी खूप मस्त चॅलेंजिंग आणि तगडी भूमिका त्यांनी मला दिली आहे. अजिंक्य आणि तुषार दोघांबरोबर तू आधीही काम केलेलं आहेस. यावेळेस एका वेगळ्या कंटेंटसोबत काम करायचं होतं, तो एक्सपिरियन्स कसा होता? वंडरफुल. कारण एजेबरोबर मी एक फिल्म केली आहे, तुषारदादाबरोबर मी अख्खी सिरियल केली आहे. सो आम्हाला एकमेकांचे स्वभाव खूप छान माहिती होते. कोण किती म्हणजे तुषारदादाला माझे मॅच्युरिटी लेवल माहिती होती, एजेला माहिती होतं. सो त्यांनी मला खूप छान सपोर्ट केला. त्यांनी मला वेळोवेळी सांगितलं की टेक दिस सिरियसली, फोकस कर, तू करतीच आहेस, पण ही खूप छान भूमिका आली आहे तुझ्या वाट्याला, तर यू हॅव टू मेक द मोस्ट ऑफ इट. अँड दॅट्स वॉट आय हॅव ट्राईड टू डू. आता बघू प्रेक्षकांना आवडते का नाही. सई सेटवर असली की खूप फन गोष्टी होतात, खूप मजा होते. हे आम्हाला संजय जाधव यांच्याकडून प्यारवारी लव्ह स्टोरीच्या मुहूर्तावर कळलेलं आहे. तर असं काही झालं का ह्या सेटवर? असं काही होते का? गंमत म्हणजे हां, म्हणजे मस्ती चालूच असते, शूटिंगमधून होतं असं म्हणायला पाहिजे. पण ह्या फिल्मच्या वेळेला मी थोडीशी सिरियस होते. कारण जर का माझं काही म्हणजे कॅरेक्टरच्या थोडं इकडे तिकडे झालं असतं तर मी वाट लावली असती रोलची. पण तसं मला करायचं नव्हतं, म्हणून मी यावेळेला थोडीशी शांत आणि
आय वॉज ट्राईंग टू बी इन द कॅरेक्टर. नक्कीच हा चित्रपट आता 21 फेब्रुवारीला येतो आहे आणि हे पूर्ण म्हणजे राईट फ्रॉम मिड 2013 आपण पाहिलं की प्रत्येक चित्रपटाने खूप छान काम केलेलं आहे आणि त्या पार्श्वभूमीवर सौ शशी देवधर येतो आहे. तर तू प्रेक्षकांना काय सांगशील? आणि ऑफकोर्स तुझी फॅन फॉलोईंग इट्स अ बिग थिंग राईट नाव, सो काय सांगशील? मी एवढंच सांगेन की तुम्ही प्रेम केल्यामुळे मी आजवर इथवर येऊन पोचली आहे आणि तुम्ही अजून प्रेम केलं तर मला स्ट्रेंथ मिळेल इथून पुढे प्रवास करायची. सो कीप लविंग मी. आणि असे नवीन प्रयत्नांना यू हॅव ऑलवेज सपोर्टेड अस, मी, एव्हरीबडी. तर ह्याही प्रयत्नाला प्लीज विथ ओपन आर्म्स सपोर्ट करा. आणि 21 तारखेला चित्रपटगृहात जाऊन हा सिनेमा पहा. आमचं अजून सॅटेलाईटचं डील झालेलं नाही आहे, त्यामुळे टी व्हीवरती सिनेमा येण्याचे काही चान्सेस नाही आहेत. सो गो वॉच इट इन द थिएटर्स ओनली. थँक्यू सो मच आणि चित्रपटासाठी खूप खूप शुभेच्छा. कॅमेरामॅन पुनीत सोबत श्वेतांबरा सावंत, राष्ट्रीय मराठी.